पत्रकारों के साथ की बहस के बाद संजय दीना पाटील ने पत्रकारों से हाथ जोड़ करके मांगी माफी। बोललं जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मैं हूं आमिर और आप देख रहे हैं नुक्कड़ न्यूज। सोशल मीडिया पर संजय दीना पाटिल मुंबई नॉर्थ ईस्ट के जो है मेंबर ऑफ पार्लियामेंट है, उनकी एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रही थी जिसमें जो पत्रकारों के साथ वो बहस करते हुए दिखाई। उसके बाद की जो वीडियो है सोशल मीडिया पर वायरल हो गई और सोशल मीडिया के ऊपर संजय दीना पाटिल मुंबई नॉर्थ ईस्ट के ट्रोल होने लगे। हाल ही में संजय दीना पाटिल ने उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना छोड़ करके शिंदे गुट में शामिल हुए हैं। ये जो वीडियो वायरल होने के बाद संजय दीना पाटिल का एक और स्टेटमेंट, उनका वीडियो जारी होने की, और उन्होंने बताया कि किस तरीके से उन्होंने क्यों इस तरीके से पत्रकारों से बात की। संजय दीना पाटिल अपनी इस वीडियो में हाथ जोड़ करके पत्रकारों से माफी मांग रहे हैं और साफ कहते हुए दिखाई दे रहे हैं कि जब से इन्होंने उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना छोड़ करके शिंदे गुट की जो शिवसेना है उसको ज्वाइन किया, उसके बाद से लगातार और संजय दीना पाटिल, उनके परिवार और उनके जो पिता है, उसके अलावा उनकी मां को लेकर के लोग अभद्र बात कर रहे थे, अभद्र टिप्पणी कर रहे थे और गालियां देने की भी उन्होंने इस वीडियो में बात कही है। इसके बाद मानसिक त्रास होने की वजह से संजय दीना पाटिल पत्रकारों से जो बातचीत करते हैं उसमें जो है वो गलती कर बैठते हैं और अपशब्द कह देते हैं। संजय दीना पाटिल ने इन तमाम वीडियो को जो उन्हें साझा किया उसमें उन्होंने बताया कि किस तरीके से जो लोग उनको प्रताड़ित कर रहे थे, किस तरीके से जो लोग थे उनको अभद्र कह रहे थे और गालियां दे रहे थे, उनके परिवार के ऊपर भी इल्जाम लगा रहे थे। इस तरीके से उन्होंने बताया है कि इन तमाम चीजों के बीच में ये पर्सनल चीजें इनके परिवार को उसमें ना लाया जाए। इस तरीके से उन्होंने तमाम अपनी बातों को बता करके तमाम पत्रकारों से सोशल मीडिया पे जो वीडियो को लेकर के तमाम पत्रकारों से माफी मांगी। देखिए इस वीडियो। नमस्कार, जय महाराष्ट्र. जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरी सुद्धा आज सकाळी परत पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण कुठलाही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काय बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय. तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारण्याकरता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय. कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे. माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.